2030पर्यंत भारताची जैव अर्थव्यवस्था 300 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचा अंदाज आहे, असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत 2035पर्यंत भारताला जैव अर्थव्यवस्थेचं प्रमुख केंद्र म्हणून विकसित करणं या शीर्षकाखालील आराखड्याच्या अनावरण प्रसंगी ते आज बोलत होते. एक समृद्ध जैव अर्थव्यवस्था देशाची आरोग्य आणि अन्न सुरक्षा बळकट करेल, लसींच्या विकासाला चालना देईल, उच्च कौशल्यपूर्ण रोजगार निर्माण करेल आणि वोकल फॉर लोकल या उपक्रमाला प्रोत्साहन देईल, असं त्यांनी सांगितलं. जैव तंत्रज्ञानासाठी स्वतंत्र धोरण असलेल्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. देशाची जैव अर्थव्यवस्था 2014मधल्या सुमारे 10 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून वाढून आता जवळपास 195 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरती पोहोचली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.